अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताच्या 29व्या अध्यायात आपले मनपूर्वक स्वागत आहे. या अध्यायात श्रीपाद श्री वल्लभांचे दिव्य उपदेश अत्यंत हृदयस्पर्शी स्वरूपात प्रकट होतो. जीवनात कसे आचरण करावे, गुरुभक्तीचे महत्त्व काय, ईश्वर प्राप्तीचा खरा मार्ग कोणता, याचे अमूल्य मार्गदर्शन घडते. या अध्यायाचे श्रवण केल्याने पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. पितृदोष निवारण होऊन घरात सुखशांतीचा लाभ होतो. श्रीपादांची कृपा प्राप्त होते. चला तर पूर्ण श्रद्धा, भक्तीने आणि एकाग्रतेने श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताच्या 29व्या अध्यायाच्या श्रवणाला सुरुवात करूया. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 29. श्रीपाद श्री वल्लभांचा दिव्य उपदेश. आम्ही कुरवगड्डीमध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन त्यांच्या आज्ञेने त्यांच्या समीप बसलो. तेव्हा प्रभू म्हणाले, अनन्य भावाने मला शरण येणाऱ्या साधकांचे मी सदैव रक्षण करतो. हे श्रोते हो, हा देशकाल माझ्या हातातील चेंडूप्रमाणे आहे. कोठेही होत असलेल्या, भूतकाळात घडलेल्या आणि भविष्यकाळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो. मी देशकालाच्या शास्त्राचा आहे. तुमच्यातील चैतन्याच्या संस्काराच्या दर्जानुसारच तुम्हाला माझ्याबद्दलचे ज्ञान होईल. सर्व धर्मांचा परित्याग करून तुमच्या अंतरंगातील अंतर्यामी स्वरूपात असलेल्या मला अनन्य भावाने शरण आल्यास, माझ्या आदेशानुसार कर्माचे पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवनमुक्त करेन. केवळ माझ्या शब्दानेच मी सृष्टीमध्ये शासन करतो. यामुळे मी सरस्वती रूपाने प्रसिद्ध पावेन. कलियुगातील मानव हा हिरण्यकशिपूसारखा असेल. याच्या समस्या, भाव आणि आचार विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपात असतील. त्यांच्या प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनाला यश मिळवून हिरण्यकशिपूसारखे वरदानसुद्धा सृष्टीमातेकडून मिळेल. परंतु मला प्रल्हादासारखा निष्पाप, निरपराध भक्तांच्या संरक्षणार्थ नरसिंहाचा अवतार घ्यावा लागेल. यासाठी मी नृसिंह सरस्वती या नामरूपाने अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर नगरीत प्रसिद्ध होईल. एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले आणि त्यांनी आम्हास सुद्धा ध्यानात बसण्यास सांगितले. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. फलश्रुती. पितृदेवतांचे आशीर्वाद.